तर तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताची पहिली पूर्णपणे कागद विरहित बरोबर पेपरलेस राज्य न्यायपालिका कोणत्या ठिकाणची ठरलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सिक्कीम राज्याची जी काही राज्य न्यायपालिका आहे ती या ठिकाणी भारतातील पहिली पूर्णपणे कागद विरहित या ठिकाणी राज्य न्यायपालिका ठरली आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवू शकता. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला किती वेगवेगळी आव्हाने या ठिकाणी केलेली आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. टोटल या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी 7 या ठिकाणी काय केलेले आहेत? आव्हाने केलेली आहेत. कदाचित विचारले जाऊ शकतात हे 7 कोणकोणते आहेत? तर वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, 1 वर्ष सोने खरेदी टाळा, पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करा, स्वयंपाकाच्या तेलाचा वापर कमी करा, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करा, स्वदेशीचा स्वीकार करा. जे वोकल फॉर लोकल होतं पहा, बरोबर का नाही? तर त्याला या ठिकाणी अंमलबजावणी करा आणि 1 वर्ष परदेश प्रवास टाळा. अशा प्रकारचे वेगवेगळे या ठिकाणी 7 अपील्स 7 आव्हाने या ठिकाणी केलेले आहेत. कशासाठी? तर नेशन फर्स्ट या क्रायटेरियाच्या अंतर्गत. क्लिअर? तर अशा प्रकारचे आव्हानं केलेले 7 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारतवासियांना. ठीक आहे, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा. INS सागर ध्वनी कोणत्या जहाज बांधणी कंपनीने बांधलेली होती? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी GRSE म्हणजेच काय? गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स. बरोबर, या कंपनीने या ठिकाणी INS सागर ध्वनी या जहाजाची जहाज बांधणी केलेली होती. 2 पॉईंट लिहून घ्या. INS सागर ध्वनीने अलीकडेच व्हिएतनाममधील कॅम राहनला भेट देऊन भारत व्हिएतनाम वैज्ञानिक सहकार्य अधिक या ठिकाणी दृढ केलेले आहेत, मजबूत केलेले आहेत. INS सागर ध्वनी सागरी ध्वनिशास्त्र, नौदल समुद्रशास्त्र यामध्ये योगदान देतं आणि सागर मैत्री या उपक्रमाअंतर्गत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रयोगशाळांसोबत सहयोग देखील या ठिकाणी करतं. कोण? INS सागर ध्वनी. कोणी या ठिकाणी डेव्हलप केलं आहे? GRSE गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स या कंपनीने. क्लिअर? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारत आणि कोणत्या संघ राज्यादरम्यान मुक्त व्यापार करार, ज्याला आपण बोलता येईल या ठिकाणी FTA फ्री ट्रेड ॲग्रीमेंट बरोबर 2027च्या सुरुवातीला लागू होईल? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी EU. EU म्हणजे काय? युरोपियन युनियन. हे जे काही संघ राज्य देश आहेत, बरोबर का नाही? तर भारत आणि EU या देशांच्या दरम्यान या ठिकाणी मुक्त व्यापार करार FTA फ्री ट्रेड ॲग्रीमेंट या ठिकाणी 2027च्या सुरुवातीला लागू होईल. याच्याबद्दल 2-4 पॉईंट्स ते लिहून घ्या. कराराचे वैशिष्ट्य काय आहे? तर या करारामुळे भारताच्या 97% निर्यातीवर युरोपियन बाजारपेठेमध्ये आयात शुल्क कमी किंवा रद्दच होऊन जाईल. हे का महत्त्वाचं आहे? तर या कराराला मदर ऑफ ऑल डील असं देखील म्हटलं जातं, कारण यामुळे व्यापार आणि गुंतवणुकीमध्ये मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. करार पूर्ण कधी झाला आहे? तर भारत आणि EU युरोपियन युनियन देशामध्ये यांनी तब्बल 2 दशकांच्या वाटाघाटीनंतर 27 जानेवारी 2026 रोजी या करारावरती स्वाक्षरी केली असून तो एक राजकीय दृष्ट्या पूर्ण या ठिकाणी झालेला देखील आहे. ही न्यूज तुम्ही ऐकली असेल. इंडिया अँड EU हॅव ऑफिशियली अनाउन्स्ड अ फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. बरोबर, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4. 100% हा प्रश्न विचारताना स्टार मार्क करून घ्या. लँड टायटलिंग ॲक्ट LTA मालमत्तांना कायदेशीर संरक्षणासाठी पाऊल उचलणारे कोणते राज्य देशामध्ये पहिले राज्य ठरणार आहे? किंवा सिंपल गोष्ट आहे, LTA लागू करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं ठरणार आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी देशातील पहिलं असं राज्य ठरणार आहे LTA लागू करणारं. LTA म्हणजे काय? लँड टायटलिंग ॲक्ट. याच्याबद्दल 2-4 पॉईंट्स ते लिहून घ्या.
लँड टायटलिंग ॲक्टची अंमलबजावणी केव्हापासून होणार आहे, तर महाराष्ट्र सरकार जुलै 2026 पासून हा कायदा लागू करणार आहे. याचा मागचा उद्देश काय आहे, तर या कायद्यामुळे जमिनीच्या मालकीची निश्चित हमी मिळेल, ज्यामुळे जमिनीचे वाद, बनावट कागदपत्रे आणि फसवणुकीचे प्रकार कमी होण्यासाठी मदत होईल. याच्यामुळे फायदा काय आहे, तर या अंतर्गत प्रत्येक मालमत्तेला एक डिजिटल ID, ज्याला म्हणता येईल आपण प्रॉपर्टी कार्ड, बरोबर, ते मिळेल, ज्यामुळे मालमत्तेची नोंद पारदर्शक आणि सुरक्षित होईल, ट्रान्सपरंट अँड सेफ होईल, बरोबर. तर या ठिकाणी जुलैपासून राज्यामध्ये लँड टायटलिंग ॲक्ट या ठिकाणी लागू होणार आहे आणि अशा प्रकारचा ॲक्ट लागू करणारं महाराष्ट्र ठरणार आहे देशातील पहिलं राज्य. महाराष्ट्र राज्य स्थापना 1 मे 1960. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, राजधानी मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा, आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी इंटरनॅशनल नर्सेस डे, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आजच्या दिवशी 12 मेला दरवर्षी आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून आपण साजरा करतो. उद्देश काय आहे, तर परिचारिकांच्या कामाचा सन्मान करणे, त्यांच्या योगदानाची दखल घेणे आणि आरोग्य व्यवस्थेतील त्यांचे महत्त्व अधोरेखित करणे या उद्देशाने दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा करतो. या वर्षीची थीम काय आहे, ते लिहून घ्या. आवर नर्सेस, आवर फ्युचर, एम्पावर नर्सेस, सेव्ह लाईव्स, बरोबर. अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2026 फॉर इंटरनॅशनल नर्सेस डे. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले भारतीय तटरक्षक दलाचे जहाज ICGS अचल हे कोणत्या वर्गातील जहाज आहे, कोणत्या क्लासमधील हे जहाज आहे, तर पर्याय क्रमांक सी अदम्य क्लास, बरोबर. तर अदम्य या श्रेणीचं या ठिकाणी हे वेगवान असलेलं गस्ती जहाज आहे. हे नव्या पिढीचे न्यू जनरेशनचे अदम्य श्रेणीचे वेगवान गस्ती जहाज आहे, बरोबर. भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड तर्फे बांधण्यात येत असलेल्या 8 वेगवान गस्ती जहाजांपैकी हे 5वे जहाज आहे. नाव आहे या ठिकाणी काय, तर अचल, बरोबर. अदम्य क्लास या श्रेणीतील हे जहाज आहे. ठीक आहे. जसं की तुम्हाला माहित आहे आदिवासी विभागाची या ठिकाणी भरती निघणार आहे. आदिवासी विभाग भरती 2026 चौकीदार गट ड साठी, बरोबर. इग्नाइट अकॅडमीने या ठिकाणी याच्यासाठी काय केलेलं आहे, तर PYQ निर्धार बॅच म्हणून एक बॅच लॉन्च केली आहे. ही जी काही बॅच आहे त्या बॅचची किंमत 99 रुपये असणार आहे. हा जो काही सिलेबस असणार आहे तो एपटेकच्या माध्यमातून या ठिकाणी या कंपनीच्या फॉर्मॅटनुसार याची रचना करण्यात आली आहे. एपटेकच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचा समावेश देखील याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. या ठिकाणी ही जी काही बॅच आहे ती महाराष्ट्रातील पहिली आणि एकमेव बॅच असणार आहे. सर्व प्रश्नांचे सखोल विश्लेषण व्हिडिओच्या स्वरूपात देखील मिळणार आहे आणि PDF देखील मिळणार आहेत. या सर्व जे काही बॅच आहे या बॅचची माहिती इग्नाइट अकॅडमीच्या अंतर्गत देण्यात आलेली आहे आणि त्यांचं ॲप्लिकेशन देखील आहे. या सर्व गोष्टींची माहिती इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये देण्यात आलेली आहे. या बॅचबद्दल आणि या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. बैगा नावाची कम्युनिटी आहे, जमात आहे, कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते, तर पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर MP मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत बैगा नावाची जमाती कम्युनिटी आढळते. का प्रश्न महत्त्वाचा आहे, तर नुकतेच छत्तीसगडच्या कबीरधाम जिल्ह्यामध्ये बैगा जमातीच्या 13 मुलांची वेठबिगारीतून सुटका करण्यात आली आहे. भारतामध्ये बैगा जमातीला विशेषतः असुरक्षित आदिवासी गट म्हणून ओळखलं जातं आणि यांची जीवनशैली सांगायची म्हटलं तर ते प्रामुख्याने
जंगलावरती अवलंबून असून त्यांच्या पारंपरिक शेती पद्धतीला बेवार BEWAR असं या ठिकाणी म्हटलं जातं, बेवार. ठीक आहे. तर बैगा कम्युनिटी प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते? मध्य प्रदेश. ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल, राजधानी आहे भोपाळ. या ठिकाणी 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो, आणि 4 महत्त्वाचे धरण: गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, पंचायती राज मंत्रालयाच्या अहवालानुसार 2025 मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पंचायत पुरस्कार मिळवलेले आहेत? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, कर्नाटक राज्याने सर्वात अव्वल क्रमांक मिळवलेला आहे. 1 नंबरला कर्नाटक आहे, 2 नंबरला आंध्र प्रदेश आहे, 3 नंबरला ओडिसा आहे. बरोबर, लक्षात घ्या. कर्नाटक राज्यातील एकूण 6 ग्रामपंचायतींना या सन्मानासाठी निवडण्यात आलेले आहे. पुरस्कार वितरणाबद्दल सांगायचं म्हटलं तर एकूण 42 पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. हे झालं कर्नाटक बद्दल. बरोबर, तर कर्नाटक राज्याने सर्वाधिक पंचायत पुरस्कार मिळवलेले आहेत, एकूण 6 ग्रामपंचायतींना. जर महाराष्ट्राच्या कामगिरीबद्दल सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील इटगाव बालस्नेही पंचायत आणि रायगड जिल्ह्यातील खारीवली जलसमृद्ध पंचायत ग्रामपंचायतींना विशेष श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी कर्नाटक राज्य अव्वल आहे. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत, राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा, आणि 5 महत्त्वाचे धरण: तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. 31 मे 2026 पासून भारतीय नौदलाच्या पुढील नौदल प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 100 नाही 200% हा प्रश्न विचारला जाणार. तर पर्याय क्रमांक डी, व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी भारतीय नौदलाच्या पुढील या ठिकाणी नेव्ही चीफपदी, नौदल प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न जाता जाता आलेला आहे, महत्त्वाचा प्रश्न. तर बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. भारतीय जी काही जनगणना होणार आहे 2027ची, त्याचे ब्रँड अँबॅसेडरपदी सुदर्शन पटनायक यांची नियुक्ती. मोसादचे पुढील नवीन चीफ बनलेत रोमन गॉफमन. इंडियन डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स कॉर्पोरेशनचे MD आणि CEO के सत्यनारायण राजू. फिक्कीचे नवीन महासचिव बनलेत अनंत स्वरूप. राज्यसभेचे उपसभापती बनलेत हरिवंश नारायण सिंह. नॅस्कॉमचे अध्यक्ष बनलेत श्रीकांत वेलमकन्नी. संरक्षण लेखा नियंत्रक बनलेत अनुग्रह नारायण दास. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या परिषदेच्या अध्यक्षपदी PV सिंधू. भारताचे पुढील संरक्षण प्रमुख CDS पदी NS राजा सुब्रमणी आणि भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. डी एरिंग मेमोरियल वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये वसलेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत वसलेला आहे डी एरिंग मेमोरियल वन्यजीव. अलीकडेच काय झालं आहे, सुमारे 2 दशकानंतर या वन्यजीव अभयारण्यामध्ये वाघ दिसलेला आहे. त्याच्यामुळे त्याचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित झालेले आहे आणि न्यूज या ठिकाणी चर्चेमध्ये आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. जाता जाता अरुणाचल प्रदेशबद्दल आपण रिव्हिजन टाकून जाऊया. या राज्याची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 ला झाली. मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू, राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, राजधानी आहे इटानगर. या ठिकाणी 2 महत्त्वाचे धरण आहेत रंगनाडी आणि सुबानसिरी, आणि 4 महत्त्वाचे धरण नृत्य प्रकार आहेत बुइया, चलो, वांचो आणि पोनुंग, आणि 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मौलिंग आणि नाम दाफा. पुढचा प्रश्न, आर्ट गॅलरी ऑफ न्यू साऊथ वेल्स तर्फे दिला जाणारा व्यक्तिचित्रणासाठीचा आर्किबाल्ड पुरस्कार 2026 कोणी जिंकलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, रिचर्ड लुवर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रिचर्ड लुवर असं त्यांचं नाव आहे. आर्ट गॅलरी ऑफ न्यू साऊथ वेल्स तर्फे दिला जाणारा व्यक्तिचित्रणासाठीचा आर्किबाल्ड पुरस्कार 2026 ने यांना त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे. शेवटचा प्रश्न, यशस्वी जयस्वालच्या विक्रमासोबत बरोबरी करणारा IPLच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकाच्या जी काही बरोबरी केलेली आहे ती कोणी केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, CSKचा उर्विल पटेल. काय नाव आहे? उर्विल पटेल. CSKचा खेळाडू आहे. त्याने लखनौ सुपर जायंटच्या विरुद्ध 13 चेंडूमध्ये अर्धशतक केलेलं आहे. याच्या अगोदर यशस्वी जयस्वालने 2023च्या IPL मध्ये केवळ 13 चेंडूमध्येच अर्धशतक केलं होतं या ठिकाणी KKRच्या विरुद्ध. बरोबर, या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणती कंपनी भारताची पहिली स्पेस टेक युनिकॉर्न कंपनी बनलेली आहे? पिक्सेल, स्कायरूट एरोस्पेस,
अग्निकुल कॉस्मॉस की बेलाट्रिक्स एरोस्पेस? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं तर दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.